श्री कपालेश्वर महादेव मंदिरात संस्थान तसेच कपालेश्वर मंदिरातील गुरव यांच्या स्वतंत्र दानपेट्या आहेत। या मंदिरात बसवलेल्या दानपेट्यांबाबत धर्मदायुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारीवरून गेल्या दिनांक 26 सप्टेंबर रोजी या मंदिरातील दानपेट्या सील करण्यात आल्या होत्या। या सील केलेल्या दानपेट्या तब्बल 2.25 महिन्यांच्या कालावधीनंतर मंगळवार दिनांक 3 रोजी धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने उघडण्यास सुरुवात झाली आहे। मंगळवारी दिनांक 3 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमाराला धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तसेच कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत एक दानपेटी उघडण्यात आली, तर उर्वरित संस्थान तसेच गुरव यांनी बसवलेल्या इतर दानपेट्या उघडणे काम बाकी आहे। सलग 2 ते 3 दिवसात सर्व दानपेट्या उघडल्या जाणार असल्याची माहिती संस्था यांनी देण्यात आली आहे। गत सप्टेंबर महिन्यात धर्मदाय आयुक्ताने काढलेल्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्यात आल्या होत्या। मंगळवारी सकाळी विश्वस्त मंडळाची एक दानपेटी पोलीस बंदोबस्तात उघडण्यात आली। दानपेटीतील रक्कम एका गोणीत भरून विश्वस्त मंडळ कार्यालयात नेण्यात आली। त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयातील हरिहर गाडगे, प्रसाद अत्तरे, SR हळदे, विश्वस्त ॲडव्होकेट अक्षय कलंत्री, रावसाहेब कोशिरे, व्यवस्थापक सुनील शिनगाण यांच्यासह मंदिर कर्मचारी दानपेटीत जमा झालेल्या 5, 10, 20, 50, 100, 200 व 500 रुपये दरांच्या नोटा आणि इतर सुट्टी नाणी वेगवेगळी करत नोटा मोजण्याच्या यंत्राद्वारे एकूण रक्कम मोजल्या गेली। सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते। पहिल्या पेटीत 4.25 लाख रुपये, संस्थानाची पहिल्या दानपेटीत 4,30,944 इतकी रक्कम मिळाली असून अजूनही उर्वरित 4 दानपेट्यांमधील मोजणी बाकी आहे। दानपेटीत मिळालेली सर्व रक्कम संस्थानाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.